लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत असतो की इकडे शारदा काव्याला म्हणत असते, काय मग बेबूला छोटी छोटी भूक लागली का? त्यावर काव्या म्हणत असते, हो हो छोटी छोटी. आता शारदा म्हणत असते, मग आजीच्या हातच्या चकल्या चालतील का? आता चकल्या पाहताच इकडे काव्या फार खुश झालेली असते. काव्या म्हणत असते, आई थँक्यू, खरंच कसली सॉलिडच ग तू. तुला खरं सांगू का, बऱ्याच दिवसापासून मला ना तुझ्या हातच्या त्या मेथीच्या कुरकुरीत पुऱ्या किंवा अशा चकल्या काहीतरी खावंसं वाटत होतं आणि अगदी तू बनवून घेऊन आलीस ग. असं म्हणून आता काव्या ती चकल्या खात असते. चकली खाल्ल्याबरोबर आता बाळाची हालचाल तिला जाणवलेली असते. काव्या म्हणत असते, आई हात लावून बघ ना, बाळ किती हालचाल करतंय. आजीच्या चकल्या आवडल्या वाटतं बेबूला. असं म्हटल्यानंतर आता शारदासुद्धा तिच्या पोटावर हात ठेवत असते आणि ते सगळं काही फील करत असते. काव्या म्हणत असते, आई हे सगळं किती सॉलिड आहे ग. त्यावर शारदा म्हणत असते, खरं सांगू का काव्या तुला, आपण आई होण्यापेक्षा सुंदर भावना असते ती म्हणजे आपल्या लेकीनं आई होणं. खरंच हे सगळं सुख फार भारी आहे. काव्या म्हणत असते, मग तुझी मज्जा आहे आई. म्हणजे आता मी नंबर तर लावलाय, आता नंदिनी ताईचा सुद्धा नंबर आहे, मग तुला डबल सुख मिळणार आहे. असं म्हटल्याबरोबर शारदा थोडी शांत होत असते, कारण शारदाला चांगलंच माहीत असते की नंदिनी प्रेग्नेंट नाही आहे. पण मात्र काव्यासमोर ती परत हसण्याचं नाटक करते आणि काव्याला सगळं काही ठीक आहे असं दाखवत असते. इकडे दुसऱ्या बाजूला रम्या आणि वसूचं लक्ष बरोबर असतं, ते म्हणजे त्या आर्यावर. आर्याला कधी एकदा त्या रूममध्ये जाईल आणि जेव्हा नंदिनी आणि पार्थ कधी एकदा खाली येतात आणि कधी एकदा ती फाईल मी चोरते असं झालेलं असतं. इकडनं वसू आणि रम्या तिच्याकडे लक्ष देत असतात. रम्या वसूला म्हणत, आई मी तुला खरं सांगू का, ही आर्याना नक्कीच आज काहीतरी गेम करणार आहे. अगं तिच्या बॉडी लँग्वेजकडेच बघून वाटतंय ग. त्यावर वसू मुद्दाम म्हणत असते, हो का, असं वाटतंय का तुला? मग हेही सांग की नेमकं ती काय करणार आहे. रम्या म्हणत असते, आई तू मला उगाच चॅलेंज देऊ नको बरं का. ह्या रम्याने जर ठरवलं ना, सगळं काही पितं बाहेर आणू शकते. त्यावर वसू म्हणत असते, अगं मग कधी आणणार आहेस? हे असं करून सगळं काही होणार आहे का? रम्या म्हणत असते, अगं पण आज नक्कीच काहीतरी होणार आहे. बघ ना अगं तिच्याकडे, आणि तिच्याकडे बघून तुला असं वाटत नाही का गं, ती सतत जीवानंदिनीच्या रूमकडे पाहते. मी सांगू का तुला, मला असं वाटतंय ना, ती आज काहीतरी जीवानंदिनीच्याच रूममध्ये करणार आणि त्यामुळेच आपल्याला तिचा पाठलाग करावाच लागणार आहे. आज तिच्या सतत मागे राहायचं. वसू म्हणत असते, अगं इथे सगळे पाहुणे आले, सगळे आलेत, मला त्यांच्याकडे थोडं तरी जावं लागेल. त्यावर रम्या म्हणत असते, काय महत्त्वाचं आहे तुझ्यासाठी? वसू म्हणत असते, माझ्या लक्षात आहे ग बाई तिच्या मागे राहायचे, पण हे सुद्धा गरजेचं आहे. चल मी जाते, तू सुद्धा ये माझ्या मागं. असंही ते वसू म्हणून तिथून निघून गेलेली असते. रम्याचं मात्र बरोबर आर्यावर लक्ष असतं. आता इकडे दुसऱ्या बाजूला पार्थला शिट्टी वाजवायची शिकायची असते आणि त्यामुळेच तो जीवानंदिनीला त्यांच्या रूममध्येच गडबडीत घेऊन आलेला असतो. जेव्हा हे जीवानंदिनीला कळतं तेव्हा मात्र ह्या दोघांनाही धक्का बसलेला असतो. जीवा म्हणत असतो, काय म्हणजे तू एवढ्याशा कारणावरनं आम्हाला इथे घेऊन आलास? मला वाटलं काहीतरी सिरियस असेल दादा, काय चाललंय तुझं? तुला साधी शिट्टी वाजवता येत नाही? त्यावर पार्थ म्हणत असतो, नाही येत बाबा आता मला शिट्टी वाजवता, काय करू? त्यावर जीवा म्हणत असतो, हो मला तरी कुठे येत होती, पण शिकवली ती म्हणजे माझ्या नंदूनी. असं म्हणून तिच्या जवळ जात असतो. पार्थ मध्ये येतो आणि म्हणत असतो, तुमच्या दोघांचं काय चाललंय? अरे मला शिट्टी वाजायची शिकायची, मला आज काही करून शिकायचीच आहे आणि काव्याला दाखवायचीच आहे वाजून. त्यावर नंदिनी म्हणत असते, पार्थ तुम्ही कशाला एवढं टेन्शन घेताय? काही अवघड नसतं, जीवाला विचारा मी कशी त्यांना शिकवली. असं म्हटल्याबरोबर जीवाच्या सगळं काही लक्षात आलेलं असतं, कशा प्रकारे नंदिनीने जीवाला शिट्टी वाजवायची शिकवलेली असते. जीवा म्हणत असतो, अरे बडे भैया थांब, मी सांगतो तुला कसं करायचं. हे बघ, हे 2 बोटं असं घ्यायचे, जीभ वरती करायची, बोटं मध्ये घालायचे आणि वाजवायला सुरुवात करायची. आता जीवा वाजून दाखवतो, मात्र इथे पार्थला वाजवायला अजिबातच येत नसते. फक्त त्याच्या तोंडातनं हवा येत असते. तो 2-3 वेळेस ट्राय करतो, मात्र काही केलंय त्याची शिट्टी काय वाजत नसते. इकडनं जीवा म्हणत असतो, बडे भैया तुला जमणार, तू काही करून आज काव्याला शिट्टी वाजून दाखवायचीच, असं यांचं बोलणं सुरू असतं. इकडे खाली सगळेजण जमा झालेले असतात. तेव्हा त्यातलीच एक लेडीज वसूला म्हणत असते, वसूताई आता काव्या आणि नंदिनी तर नंबर लावला, मग तुमची रम्या कधी नंबर लावणार आहे आणि तुम्ही आजी कधी होणार आहात? तेव्हा मात्र इकडनं वसू म्हणत, रम्यासुद्धा नंबर लावील आणि मी आजीसुद्धा लवकरच होईल. असं म्हटल्याबरोबर रम्या तर वसूकडे रागानेच पाहत असते. आता काव्या आणि नंदिनी कुठे दिसत नसतात, म्हणून काव्या नंदिनी कुठे आहेत असं इथे माननीला विचारलेलं असतं. माननी म्हणत असते, नंदिनी असेल किचनमध्ये आणि काव्या तयार वगैरे होतच असेल, येत असं माननी सगळ्यांना सांगत असते. आता इकडे जी काही रम्या असते ती आर्यावर बरोबर लक्ष ठेवून असते. विक्रम आणि मिथुन काकांचं सुद्धा इकडे बोलणं सुरू असतं. विक्रम म्हणत असतात, काय रे मिथून, हे पोरं कुठे गेली? जीवा आणि पारत दिसत नाहीत कुठे?
कुठे? विक्रम म्हणत असत, असतील हो कुठे, इथेच असतील, थांबा येतील आता थोड्या वेळात. विक्रम म्हणत असतात, पण अशी कशी, पाहुणे आले सगळे, आपणच असं घरच्यांनी गायब व्हायचं म्हणजे कसं चालेल? असं म्हणून आता ह्या दोघांनाही त्यांनी जोरातच आवाज दिलेला असतो. इकडनं जी काही आर्या असते ती मात्र जीवानंदिनीच्या खोलीकडे एकटक पाहत असते. कधी एकदा ते खाली येतात आणि मी कधी जाते आणि ती फाईल गायब करते असं तिला झालेलं असतं. आता ह्या तिघांनाही आवाज दिलेला असतो, त्यामुळे धावतच तिघेही खाली आलेले असतात. आल्याबरोबर इकडनं विक्रम म्हणत असतात, तुमच्या तिघांचं काय चाललंय? अगं नंदिनी, सगळ्या बायका आल्यात आणि तू कुठे गायबस? नंदिनी म्हणत असते, अहो बाबा येतच होते, सॉरी, खरं तर चुकलंच माझं. इकडनं माननी म्हणत असते, अहो काय चाललंय तुमचं? सगळ्यांसमोर काय ओरडताय मुलांना? त्यावर विक्रम म्हणत असतं, अरे वडिलांचा दरारा नको का, म्हणून जरा ओरडतोय. त्यावर हे सगळेजण हसत असतात. इकडे जीवान माननीची आता विचारपूस करत असतो, कशी आहे तब्येत म्हणून. इकडे जो काही पार्थ असतो तो नंदिनीला म्हणत असतो, माझ्यामुळे तुम्हाला ओरडा भेटला, सॉरी नंदिनी. नंदिनी म्हणत असं, इट्स ओके हो, काही हरकत नाही, पण तुमची शिट्टी वाजवायची राहूनच गेली की. पण तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला नक्की शिट्टी वाजवता येईल. काव्या समोर येऊ द्या, बघा तुम्हाला येते का नाही, असं इथे नंदिनी म्हटलेली असते. तितक्यातच इकडनं माननी म्हणत असते, नंदिनी काव्या काय करते आणि तिचं आवरलं का बघते का? असं म्हटल्याबरोबर इकडनं काव्याची एंट्री झालेली असते. काव्या म्हणत असते, होणाऱ्या बाळाची आई रेडी आहे. आता काव्या सुंदर अशी दिसत असते, त्यामुळे सगळेजण तिच्याकडे एकटक पाहत असतात. नंदिनी जेव्हा काव्याला पाहते तेव्हा मात्र नंदिनीला फार आनंद झालेला असतो. नंदिनी तिच्याकडे पाहतच असते. नंदिनी तिच्याकडे जाते आणि तिला म्हणत असते, किती गोड दिसतेस काव्या तू, असं म्हणून तिला काळा टिक्का लावत असते. माननी सुद्धा तिचं कौतुक करत असते. इकडे विक्रम आणि मिथून सुद्धा म्हणत असतात, काय सुंदर दिसते पोरगी. आता ह्यांचं सगळ्यांचं बोलणं सुरू असतं तेव्हाच मात्र इकडनं जो काही पार्थ असतो तो जोरातच शिट्टी वाजवतो. जेव्हा पार्थ शिट्टी वाजवतो तेव्हा मात्र काव्याला तर धक्काच बसलेला, कारण पार्थला काही केल्या शिट्टी वाजवता येत नसते आणि अचानक पार्थने शिट्टी वाजवलेली असते. इकडनं नंदिनी म्हणत असते, पार्थ मी तुम्हाला म्हटलं होतं ना, काव्या समोर आली ना तुम्हाला नक्की शिट्टी वाजवता येईल. असं म्हटल्याबरोबर इकडनं काव्या पार्थ जवळ जाते आणि म्हणत असते, अरे वा, तुम्ही शिट्टी वाजवायचं शिकलात. त्यावर पार्थ म्हणत असतो, सकाळी तुम्ही मला हसत होतात ना, मी तेव्हाच ठरवलं होतं, आज तुम्हाला काही करून शिट्टी वाजवून दाखवणारच. असं म्हटल्यानंतर काव्या पार्थकडे प्रेमानेच पाहत असते. इकडनं माननी म्हणत असते, बरं आता शिट्ट्याच वाजवायच्यात का कार्यक्रमाला पण सुरुवात करायची? चला बरं, उशीर होतोय. असं म्हणून आता सगळेजण तिकडे गेलेले असतात. आता सगळेजण तिकडे गेल्याबरोबर ही आर्या मनात विचार करत असते, आता सगळेजण बिजी आहेत आणि हीच करेक्ट वेळ आहे मला वरती जाण्याची. असं म्हणून आता ती पायऱ्या चढणारच असते. तितक्यातच इकडनं जी काही नंदिनी असते ती आता आर्याला आवाज देते. आता आर्या तिथे थांबलेली असते. नंदिनी आर्याकडे येते आणि तिला म्हणत असते, काय ग आर्या, तुझं वरती काय काम होतं? काही राहिलंय का वरती तुझं? मी आणून देऊ का पटकन? त्यावर आर्या म्हणत असते, अगं नंदिनी, नाही काही नाही राहिलं, मला खरं तर वॉशरूमला जायचं होतं. त्यावर नंदिनी म्हणत असते, अगं वेडाबाई, वॉशरूमला जायचं होतं तर मग इकडे काव्याच्या खोलीमध्ये जायचं, तुला एवढ्या पायऱ्या चढून काय गरज आहे जायची? असं म्हटल्यानंतर आता आर्याला काय बोलावं कळतच नसतं. नंदिनी म्हणत असते, बरं हे सगळं काही राहू दे, मला खरं मगापासून तुला भेटणंच झालं नाही, तू खूप गोड दिसतेस ग, असं म्हणून तिला काळा टिक्का लावत असते आणि तिच्या पोटाला सुद्धा लावलेला असतो आणि म्हणत असते, तुमच्या दोघांनाही कुणाचीही नजर लागू नये, असंही ते नंदिनी म्हणत असते. आता यांचं बोलणं सुरू असतं तितक्यातच माननी नंदिनीला आवाज देते. आता नंदिनी म्हणत असते, चल आर्या निघूया. त्यावर आर्या तिथेच थांबते आणि नंदिनी गेलेली असते. आर्या मनात विचार करत असते, आज माझ्यामध्ये आणि या सरोगशीच्या लिगल पेपरमध्ये कुणीही येणार नाही. तितक्यातच इकडनं नंदिनी मध्ये आलेली असते आणि नंदिनीने परत आर्याला आवाज दिलेला असतो. आता आर्याला काय करावं कळत नसतं. आता कशीबशी त्या कार्यक्रमात सामील झालेली असते. इकडे कार्यक्रमाला सुरुवात झालेली असते. माननी म्हणत असते, बरं चला आता ओटी भरूया. आता माननीने असं म्हटल्याबरोबर शारदा समोर आलेली असते. शारदाला खरं तर पहिला मान भेटलेला असतो. आता शारदा सुरुवातीला तिला हळदी कुंकू वगैरे लावते, तिचं गोड कौतुक करत असते आणि त्यानंतर तिची ओटीसुद्धा भरलेली असते. आता शारदाची ओटी भरून झाल्यानंतर माननीसुद्धा आलेली असते. माननीसुद्धा तिचं ऑप्शन करत असते. आता माननीची इकडे ओटी भरणं सुरू असतं. इकडे मात्र नंदिनी शारदाला बोलत असते, आई हे सगळं काही किती छान वाटतंय ना, मी ज्या गोष्टीसाठी इतक्या दिवस खोटं बोलले, माझं मन मारलं, ती गोष्ट आता पूर्ण होणार आहे. थोड्याच दिवसात काव्याची डिलिव्हरी आणि तिची परीक्षासुद्धा होणार आहे. सगळं कसं ठीक होणार आहे, हो का नाही आई? त्यावर शारदा म्हणत असते, नंदिनी खरं सांगू का तुला, तूच हे सगळं काही करू शकतेस, तुझ्याशिवाय हे कुणीही केलं नसतं. त्यावर नंदिनी म्हणत असते, असं काही नाही ग आई,
मी माझ्या काव्यासाठी काही करू शकते, हे तर काहीच नाही असंही ते नंदिनी म्हणत असते. इकडे यांच्या दोघींचं बोलणं सुरू असतं, इकडे ओटी भरणं सुरू असतं आणि या सगळ्या गोष्टीचाच फायदा इकडे आर्या घेत असते. आर्याला वाटत असतं सगळ्यांचं लक्ष आता कार्यक्रमात आहे, मी आत्ताच खरं तर काढता पाय घेतला पाहिजे. असं म्हणूनच तिने आता नंदिनी आणि जीवाच्या खोलीमध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला असतो. ती इकडे तिकडे पाहतच आता वरती पायऱ्या चढत असते. इकडे रम्या आणि वसूचं बरोबर लक्ष असतं. रम्या लगेच वसूला हळूच म्हणत असते, आई तू पुढे जा. असं म्हटल्याबरोबर वसू म्हणत असते, पण अगं इथे सगळे, तू काळजी करू नको, तू जा तिच्या मागे आधी, ती काय करते बघ. असं म्हटल्यानंतर आता वसूसुद्धा तिथनं काढता पाय घेणार असते. इकडनं जी काही आर्या असते ती धावतच वरती आलेली असते. रूमचा दरवाजा लावून घेते, कपाट खोलण्याचा प्रयत्न करत असते, मात्र कपाट इथे लॉक झालेले असतात. इकडे खाली माननीची ओटी भरणं सुरू असतं. आता माननीची ओटी भरणं सुरू असतं तेव्हाच मात्र इकडे जी काही वसू असते ती सुद्धा इकडे तिकडे पाहते आणि तिने सुद्धा वरती जाण्याचा निर्णय घेतलेला असतो. ती सुद्धा वरती आलेली असते. इकडे मात्र माननीने छान असं गिफ्ट दिलेलं असतं, ते म्हणजे काव्याला छान असा सोन्याचा हार असतो. आता काव्या तर फार खुश झालेली असते. आता एक एक करून सगळ्याच जणी तिची ओटी भरत असतात. इकडे जी काही आर्या असते ती मात्र सगळीकडे त्या कपाटाची चावी शोधत असते. तिने सगळे ड्रावर काढलेले असतात, कॉटच्या खाली बघितलेलं असतं, उशा खाली बघितलेलं असतं, सगळीकडेच ती शोधाशोध करत असते. मात्र काही केल्या तिला चावी सापडत नसते आणि त्यामुळेच ती आता इथे फार घाबरलेली असते. तिला काही करून पडदिशीन हे सगळं काही काम करायचं असतं. आता तिला समोर जीवानंदिनीचा फोटो दिसतो. आता तो फोटो पाहून तर तिला राग आलेला असतो, पण मात्र आता तिला हे काम करणं जास्त महत्त्वाचं असतं. ती फोटो उचलते आणि त्याच्याच खाली आता तिला कपाटाची चावी सापडलेली असते. इथे सगळ्यांनीच काव्याची ओटी भरलेली असते. मात्र आता स्पेशल गिफ्ट असतं, ते म्हणजे जीवानंदिनीचं. छान असे 5 पदार्थ तिच्या समोर ठेवलेले. त्यावर इकडनं काव्या म्हणत असते, ताई हे सगळं काय करायचं नेमकं. नंदिनी म्हणत असते, हे बघ काव्या, मला आणि जीवांना तुला छान दागिना द्यायचाच होता, पण म्हणलं असाच कसा द्यायचा, जरा हटके स्टाईलने देऊया. काव्या म्हणत असते, म्हणजे काय करायचं नेमकं हे तरी सांगताय तू. त्यावर नंदिनी म्हणत असते, हे बघ हे 5 पदार्थ ना, हे तर तुला खायचेच आहेत, पण मात्र या 5 पदार्थापैकी एका पदार्थात आम्ही आमचं गिफ्ट ठेवलेलं आहे आणि तेच तुला ओळखायचं आहे. असं म्हटल्यानंतर काव्या म्हणत असते, अरे बापरे. माननी म्हणत असते, हे बघ काव्या, विचार कर बरं का, म्हणजे तू जर ओळखू शकलीस तरच तुला गिफ्ट मिळणार आहे. आता सगळेच तर्कवितर्क लावायला सुरुवात करत असतात. इकडनं मिथून काका म्हणत असतात, हे बघ काव्या, मला काय वाटतंय ना, त्या खिरीत असन, 100% खिरीत असन. त्यावर विक्रम म्हणत असं, नाही नाही नाही, म्हणजे असू शकेल, पण मला काय वाटतं त्या पुरणपोळीत असेल, कारण की तुला पुरणपोळी आवडते. त्यावर इकडनं जीवा म्हणत असतो, नाही 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 काव्या, मला काय वाटतंय त्या रसगुल्ल्यात असेल, बघ ना तो रसगुल्ला किती मोठा दिसतोय. त्यावर नंदिनी म्हणत असते, जीवा कशाला हिंट देताय उगाच तुम्ही. इकडनं पार्थ म्हणतो, काव्या तुम्ही अजिबात लक्ष देऊ नका यांच्याकडे, मला काय वाटतंय माहिती का, गुलाबजामुनमध्ये असेल. त्यावर इकडनं माननी ओरडतच असते. माननी म्हणत असते, तुमच्या चौघांचं काय चाललंय, तुम्ही चौघं बी शांत बसा बरं, तिला विचार करू द्या ना, ती विचार करेल आणि मग सांगेल. काव्या तू सांग, तू लक्ष देऊ नको कुणाकडे. असं म्हटल्यानंतर आता काव्या जरा विचार करते, त्या पदार्थाकडे पाहते आणि म्हणत असते श्रीखंडामध्ये. असं म्हटल्यानंतर नंदिनीला तर धक्काच बसतो. नंदिनी म्हणत असते, काय काव्या तुला कसं कळलं. काव्या म्हणत असते, खरंच का, खरंच त्यातच गिफ्ट आहे. नंदिनी म्हणत असते, अगं हो, आम्ही त्यातच लपवलं होतं. इकडनं विक्रम सुद्धा म्हणत असतात, काव्या तू एवढं अचूक कसं काय ओळखलंस. त्यावर काव्या म्हणत असते, बाबा अचूक वगैरे काही नाही हो, काव्या पार्थसाठी खरं तरी ते श्रीखंड फार स्पेशल आहे, कारण की या काव्याला पार्थने पहिला गोड पदार्थ श्रीखंडच दिला होता, तो सुद्धा पहिल्या गुढीपाडव्याला. असं म्हटल्यानंतर सगळेजण म्हणतात, अरे बापरे, अरे वा. आता काव्याने तर अचूक ओळखलेलं असतं आणि तिला तिचं गिफ्टसुद्धा भेटलेलं असतं. आजच्या पुरतं एवढंच. पुढील भाग तर फार इंटरेस्टिंग होणार आहे, कारण की पुढील भागात आपण पाहत असतो की बाकी सगळा कार्यक्रम झालेला असतो. आता वेळ असते ती म्हणजे पेढा का बर्फी ओळखण्याची. पार्थने ते ओपन केलेलं असतं, वाटीत निघलेला असतो तो म्हणजे पेढा. आता पार्थच्या मनासारखं झालेलं असतं, त्यामुळे पार्थ तर फार खुश झालेला असतो, कारण की पार्थला मुलगाच हवा असतो. आता हे तर कळलेलं असतं की मुलगा आहे, त्यामुळे पार्थ लगेच पडदिशीन तो लाडू आता काव्याला खाऊ घालत असतो. इकडनं माननी म्हणत असते, काय ग नंदिनी, ती आर्या कुठे, तिने सुद्धा भरवलं असतं की. त्यावर नंदिनी म्हणत असते, थांबा मी बघते. असं म्हणून आता नंदिनी आर्याला शोधायला निघालेली असते. इकडे आर्याच्या हातात ती लिगल डॉक्युमेंटची फाईल लागलेली असते, ती पाहत असते, त्यामुळे फार खुश असते. इकडनं हे सगळं काही वसूने पाहितलेलं असतं. आता रम्याने लगेच वसूला कॉल केलेला असतो. काय झालं आई, काय करते ती. वसू म्हटलेली असते, अगं ती कुठली तरी फाईल बघते. त्यावर रम्या म्हटलेली असते, ती जे काही करत आहे त्याचा झूम करून एक व्हिडिओ काढ, म्हणजे आपल्याकडे पुरावा राहील. असं म्हटल्यानंतर वसू मोबाईल काढ आणि ते आर्याचा व्हिडिओ काढत असते. आता आर्याला याची थोडी सुद्धा खबर नसते बरं का. रम्या आणि वसूने तर त्यांचं काम केलेलं आहे. इकडे आर्याचं काम सुरू असतं आणि नंदिनी इकडे आर्याला शोधत
शोधत असते. तिला कळत नसतं नेमकं ही कुठे असेल. आता ती त्यांच्या रूमच्या दिशेने येते आणि दरवाजा वाजवते. आता आर्या दरवाजा उघडते. समोर पाहते तर काय, नंदिनी असते. आता नंदिनीला कळत नसतं ही आर्या आमच्या रूममध्ये काय करते. आर्या आणि नंदिनी समोरासमोर असतात. आता आर्या नेमकं नंदिनीच्या प्रश्नाला कशा प्रकारे उत्तरं देते हे पाहण्यासारखंच आहे. आजच्या पुरतं अशा डेली मालिकेचे अपडेट तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तोपर्यंत पाहत राहा लग्नानंतर